बाणाय काय चाललंय? चाललंय आता वाडा जायचं चारणीला. मग लवकरच उरकाय लागतं. आता मेंढरा शेरडाचं चाराय पाणी संपलं. पाणी मग आहे पण चारा नाही. चारा असून बी रान नाही. वावर पण कटणं झाले ज्या वावराने होते त्या. आज जायचा वाडा आमचा चारणीला. तर मग लवकरच उठून सगळी चालली तयारी देवपूजा. मग मोरच्या मधलीला जायचं म्हणल्यावर लवकरच उरकायला लागतं. या मधलीच काम म्हणजे लांब जायचं जवळ असल्यावर ठीक आहे, पण लांब जायचं म्हणल्यावर नाही. लवकर उरकून गेल्यावर आज आपला मोर वाडा बी पाणी लावण्याचं सगळं बघायला लागतंय. पाताळगंगा खोऱ्यामध्ये, पाताळगंगा नदीच्या खोऱ्यामध्ये जायचंय. मग किसन काय चाललंय? चालले काय तेलाच झाली आंघोळ? आंघोळ झाली वाटत. मग आज वाडा त्याला गार आटला असेल नाही का? पाणी आज मग वाडा वाडा चाला पडत होय. पडाल कुठं? नदी का होय. तर आज मेंढर, बिराड, गोडी, कोंबड्या, कुत्री घेऊन सगळं आमचा कुटुंब कबिला घेऊन आज आम्ही स्थलांतर करणार आहे. आज म्हणजे आम्हाला जवळजवळ 15-20 किलोमीटर चालायचे. गार लागतंय आता अंगात घालणार आहे जरा. थंडी वाजते. हा ना. हे गार पडले नाहीतर अंगात अजिबात घालत नाही असं म्हणजे नाही का. पण ते आता वाडा म्हणजे आज लवकरच घेऊन जायला लागल. बिराड पोचून परत एक जणाला माघारी यायला लागल मेंढराकडे आडवं, कारण 2 जणाला मेंढर जातच नाहीत. गाड्या मोटरच. हा ना. आता कोकरी पण बारकाली इथं. सागर झोपलाय ना अजून? तो पण आता उठल कालवेनी. आज किसन लवकर उठला आणि त्याने पाणी तापून घेतलं. समजा पाणी तापून दिलं पण काय करायचं, एखादी आपण करावं. हा ना. गरमागरम पाणी आहे अगदी चुलीवर. चहा ठेवा जरा, चहा पिला बरं वाटलं. हारलेच अगदी जोरात पडलाय. दमव आता. राहू दे तेवढा राहू दे म्हणजे ताप जरा वाईट थोडस. मला पियायला बी गरम पाणी लागतं सकाळ सकाळ. मग काय बरं वाटतं जरा. आता हिवाळ्यातली म्हणजे जेवढं जमिनीतनं गवात उगवण ती चारणी, नंतर कटना कुटनाची चारणी असं. नंतर पावसाळी मग पावसाची परत आली आगोटीला. हो. प्रत्येक सीजन मध्ये आम्हाला ह्या गावातून त्या गावात, दुसऱ्या गावात, तिसऱ्या गावात स्थलांतर करायला लागतं. आता सगळे शेत कटनाखाली गुंतली जाई, त्यामुळं मग निघालोय आज. साखरेची पिशवी धुतली काल. हा ना. ती साखर वाईज राहिली होती ती. वाडा जायचं मग कालच्या धरून लय तयारी चालली नाही का. रात्री दळण आणली जाऊन. होय. मग आता दळण मळण दळून 5-6 दिवसाचं घ्यायला लागतं या. किसन लय आगाडी हाणली ना बाण. हा. आता तांबड फुटायला लागले थोडं थोडं. मस्त बाकी बाणाने आता चहा पण बनवला. आता चहावर ताव मारायचा, मग बाकीच्या कामाला सुरुवात. कोकरी करडा पाजायची, दूध काढायचं, बाकीचं काय काम. बिराड पण लवकर जायचं आपलं. सागरला डायरेक्ट उचतून आणला काय? काय ते उठा ना लवकर. सागर काय रे, आपलं बिराड जायचे आज. सागर उठलाय गोडा बसणार आहे ना आज. तिथं रड हे होता म्हणजे काय हक्कानच होता. वय सागर आपलं आज बिराड चालली गाडी. ते बघ गाडी चालली गाडी तिकडं कोकणामध्ये. हा. हो हो. आता मेंढर पण गोवाड बसले, ते गार लागते थंडी, तर आपले असे गोळा होऊन बसले ते.
आता जी त्यांची लोकर आहे ते त्यांचं म्हणजे एक निसर्गाने दिलेलं त्यांना देणगी आणि त्यांचं ती संरक्षण करते. हो. बा नाही तर तवा तुला वाटतो चुलीवर हा आता भाकरी ठोकायच्या भाकऱ्या ठोकायच्या ना. मग काय आता करायचं उशीर मग परत टायमाला आपलं उरकलं आता हे लवकर सगळं स्वयंपाक पाणी लवकर उरकल्याच्या नंतर बिराडाचं बरा बरा उरकाय गावचं 8-8:30 जेवलं तरी काय होते. आज म्हणजे आपण गाठ चढताना गाठ उतरताना हा जसं लवकर तयारी करतो तशीच केली आज बा नाही. करायचे तर काय आता मग भाकरी बी मग दुसरं काम होतं भाकरी झाल्याच्या नंतर मग चुली भात जाय घातला तरी शिजतो जाळे बरतवर किंवा मग कालवण घातलं तरी शिजतंय दुसरी कामं बघाल तर हिकडचं होतंय. आता माझा अंधार आहे तुझ मग तवर भाकरी घ्यायच्या टाकून. आज वाघरा करंडिया हे आपण बिराडा संग न्यायला दररोज आंधी भात कालवण होतो नंतर शेवटला भाकरी असतात पण आज आंधी भाकरी आणि नंतर कालवण आणि भात. आज यंदा म्हणजे आम्ही 4 जण आहे. दरवर्षी कोण ना कोण आम्हाला म्हणजे येतं सोबत असतं बरं यंदा काय नाही. म्हणजे येऊ गाला बापू दाजी कवा येत्यात कवा कोण कवा गेल्या वर्षी मामा आलं होतं. हा ना तात्या होतं हो एक टायमाला मानिक अन्न असतात कोण ना कोण असं असतच. मग काय आता ह्या वर्षी बापू दाजी कधी हा कधी बापू दाजी एक जण यावंच लागेल ना विराट पोहोचून माघारी. मी राहते काय जाते आज काय करायचे या म्हणजे बिराड लवकर इथून घेऊन जायचं पुढं अगोदर आणि मग बिराड तिकडं पोचवायचं पुढं तळावर आणि मग परत काय आलं तरी हात करून गाड्या गुडीला माघारी यायचं मेंढर नेऊ लागायला अंग असं आहे आज. त्यामुळे ही लवकर खरं तर आज तयारी चालली होय हा, बाळा. मग काय नाही तर मग बिराड मागून येतं मेंढर पुढं जातात असं असतं. पण आज बिराड त्याचं पुढं काढून आणि मग मेंढर रस्त्याने म्हणजे कोकरी करड येतं बारकाली परत पिकं येतं रस्त्याच्या कडेने काही लोकांची दाणं पेरलेली वाल मूग हा ना त्यामुळे मग 3 जण असल्यावर बरं पडते. तवा तर लिहित आपल्या बाय आज आपलं बॉम्बला सुट्टीचं कोरड्याचं बनवणं काय बनवू आता काय काहीतरी आपलं नाही हा. बरं पडते. चटकेने उरकायचं चटकेने उरकायचं सोपं करून घ्यायचं. बॉम्बला येऊन जायचं नाही सुट्टीचं करा. लयच बाण रट्ट्याची रट्ट्या भाकर बनवली. धागा धागा दिसतो. तर मस्त बाकी आता हे पिठलं आणि भाकर खायची किंवा याला मग झुणका भाकर पण म्हणायची. भाकरी झाली नाही का हा लवकर? मगाशीच केलं ना भाकरी. तर आता जेवाय पण बसायची आणि निघायची. चाललंय बाणायचं आता वाढायचं आता म्हणजे बरं 8:45 वाजल्या. असं ना हो ना मग नाही टाइम झाला गोड आवडायला लागन आता पटकीने. आता जाळी वज पाडलंय थोडी जाळी राहिल्यात भरायची भाजी हा वज घेतलंय पाडून जाळी 10 राहिल्या वाजता कुठं गेलं पाहिजे ना निघून. जातंय का काय आता गडबड केली तर जाईल. 10च्या आतच हालायचं बाबा. किती वाजले आता किती हा? आता किती वाजले बघ. आता 8:45 वाजले. कशी 10 वाजेपर्यंत व्हायची. नाही ना मला कारण ते आवडायचं टाकायचं बरंच काम असतं. हो तुम्ही ना? बसता जेव्हा हा का थांबताय घ्या जेवून म्हणजे मग काय होईल मग वाघर सोडायला लागल. हम्म. वाघर आहे गोड्या घालायच्या परत. मला वाढ या जेवायला बसतोय जेवायला. पिठलं तिखट झालंय का तिखट मिरच्या घातल्या लवंग्या मस्त बाकी झाली. 2-4 पिकलेल्या होत्या 2-4 काही हिरव्या होत्या. आता मी पण वज पाडून घेतलं या जाळी भरायची राहिले ते अजून. हा जाळी भरली की गोडच आवळायचंय. गाय सावलीमुळं थंडीत जायला त्या तिकडं पड्यात ऊन आहे आणि इथं या झाडांच्या सावल्या आहेत या झाडांच्या मुळं लवकर ऊनच येत नाही बिराडाव उशारा येतोय जरा त्याच्यामुळं मग गार पण अजून लागतं या कारण थंडी असल्यामुळे नाही तर ह्या टायमाला गरम होत लय.
सागरच्या अंगात वाघाचा शिटर आहे. चाललंय आता बाणायचं गोड्यांना लागाम घालून घ्यायचं. कुठून पण झाडा झुडपातनं, दऱ्या खोऱ्यातनं, कुठनं डोंगरातनं जायचं म्हणल्यावर गोडा हा म्हणजे सगळ्यात उत्तम काम करतो नाही का बाणाय. गोड्याच्या जीवावर तर चाललंय ना एवढं. कुठून पण गोडा जाणार नाही का. मग काय त्याची म्हणे ना की 1000 मिनिटांनी एक दांडी एक गोडा असला तरी गुडवर फिरतोय 1000 मिनिटांनी. आहे ना. त्यात मसाला इकडं पश्चिम महाराष्ट्रात आणि कोकणात जास्त डोंगराळ भाग असल्यामुळं इकडं जास्तीत जास्त गोड्याचा वापर करतात. तर आता पाणी पण मस्त बाकी पिली सकाळ सकाळी. त्यांना पण कळलं असेल होय बा नाही आज म्हणजे मला तर काय चाललंय आज दाना बघतोय काय. लागला पोती तापात मग किसन आता उरकलं ना आता उरकलं तर काय आता घ्यायचं आवरून आणि जायचं. मलारवर. घोड्याचा ब्रेक म्हणजे लगाम आहे नाही का. हा हेच बिरे की त्याचा. लगाम मधल्या घोडा ऐकतच नाही. ऐकणारच नाही. हा घेतला आता बाणाने पहिल्यांदा गामळ टाकून म्हणजे जो येणारा गाम आहे तो त्या कापडामध्ये थांबतो त्यामुळे त्याला गामळ असं म्हणतात ना बाणा. हा आणि हे लागतच खाली त्याचा रुताव नाही म्हणून असं मऊ टाकायला. पाटणीला त्याच्यानंतर ही वळी लोकर घालून बनवलेली मेंढराची. वय. वहिनी हा चिंगऱ्याची असं त्याला काय там? चिंगऱ्याची हा ती घेतली त्याच्या खालची उचललेली. फसलं का. फसलं नाही ती. शी आहे मल्हारची ना जे त्यालाच पाहिजे वस्तू. नाही तुमचं काय नाही तुझं पण ह्याची वाट लांब आहे ना. ते लांबाळा आहे ना थोडासा. हा सागर आला वाटतं गोडा धरायला मोर. हा आकुड पाठीचा गोडा लंबाळ्या पाठीचा गोड असं पण फरक आहे ना. आता हे काय बाण आहे. हे होय खुगीर. हे खोगीर आहे ना. खोगीर याला का म्हणतात बरं. त्याला मागोट असतो. हा हे असं मागोटा मागून बरोबर बवून घेतला बाणाने. सागरला इथे ठेवणार का. तुमच्या पाशी आता सागर राहू आमच्या पाशी झोका घ्यायला. हा हा सागर आमच्या इथे राहणार आहे हो. राहणार आहे का. शाळेत शाळेत जाईन तुमच्या इथं. आमच्या इथे शाळेत घडला तो डंप चालाला. हा वाव. आवळून मस्त बाकी घ्यायचा बाकीचा बोजा टाकून नंतर खासायचं. हा आता सगळे असे आधी आवडून घेणार आहे मग दुसरं टाकायचं. वडा पडायला थोडा फिरवा तिकडे फिरवा वडा पडायला वडा म्हण वडा खाली खाली वडा खालचं जरा वाढावी खालची. झालं भरलं का हे करा ह्याच्या आणा मध्ये काय गजबीत घ्या की म्हणा आता वाघरा सोडायला जाळ घेता कोण तुम्ही वाघर सोडायचे. असं आयडिया बसवायला लागतं कोकरा आतमध्ये. हा ती काय बा त्यात शिरत नाही तर मग व्यवस्थित घाल. बारकी कोकरी करड अशी जपून न्यायला लागते. हा ना आता बहुतेक रानातच गेली त्या मेंढरा संगच. हा थोडीशी देतात. आता थोडीशी इथं तेवढी आणायची अशी आपली. लयच गडबड आहे ना किसन आज. आजच्या दिवस गडबड आहे. मा घरी यायचंय ना. हा ना परत तिकडे राहायचं असतं म्हणजे मग काय नव्हतं. आता मेंढराची वाघर पण घेतली सोडून. पाण्याची बाटली किती अर्चना. आपल्याला नाही घेतली आता. हा आपण सडकाच्या मिनी हाणायच्या का बाटली घ्यायची. आज वाघ घ्या पण मेंढरा संघाची बरेच जड आहे ना. जड आहे ना काय हट. संध्याकाळचं त्यांना आपल्याला एक संध्याकाळचं म्हणजे त्यांना
वाडा तयार करायचा. हा ना वाडा तयार करायला वाघर असते. हो 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 पाय द्यायचं बी वाटतंय पाय तोडावतोय वर. काहीतरी जड बांधायला लागा ना. दावा मला फुटवले थांबा की. झाली ना बहुतेक आता घोडे लावून. झाले बाया काय काय आवाज. हा ना मग काय नाना झालं 2-3 येड नानाला करमाना. हा ना आम्ही जायचं म्हणून आठवडाभर वाडा इथं होता आमचा. वाघ्याला पण आज बांधूनच चालवलाय. वाघुला बांधला. सागर तू कंच्या घोड्यावर बसणार हो? सागर पण आज घोड्या बसून घोडे दौड करणार आहे. पण घाल डब्यात. सागरला एवढे बाटल्या आपली नंतर पाण्या बिण्याला गवा आल्या होईल नीट ठेवायचं. हो हो हा ना हा ना होय. डब्याला डबा बांधायला चालले ना पाणी. हा आता बांधायचंय काय. निघाले आता बिराड. चौकात रस्त्या विषयात जा. असं हळूहळू साईड जरा गाड्या घोडे असतात ना. सागर नाही तर बोली केली मला. काय फलुदा खायचा त्याला. होय फुलूचा होय घोड्यावर नाही बसत का? बसायचा पण रस्त्याला गेला. दांबल्या दमल्यावर रस्त्याला गेला की का एकरं बिकर जाते. जाऊ का मग. बर बर जाऊ दे. जाऊ द्या, नीट मिनिटं, बरं का? बर बर खासदार आणि वाघ्या पण आज बिराडा बरं किसन आता बिराड घेऊन चाललाय. जरा खिंडीतून बिराड जायचे त्यामुळे एक जण जायचंय आणि माघारी यायचं लगेच. ये लवकर माघारी खिंडीपर्यंत ये. खिंडीच्या पुढं काढून दे. नाही किसन पुचूनच येणार आता माघारी. गेली आता बिराड. आता आम्ही मेंढरा घेऊन जाणार मीना अर्चना.